असं होतं ना, की "आई गं, राहुल द्रविड." हे सेम फिलिंग मलाही आहे. आय एम ॲज अच्छा. लाइक एव्हरीवन एल्स म्हणजे मी तेवढीच फॅन आहे. मी तर लहान होते तेव्हा अच्छा. मी त्यांना असंही म्हणलेले, की अ, "माझं ना आडनाव पण चेंज नाही होणार, मी लग्न करते तुमच्याशी." आणि मी स्त्री-पुरुष दोन्ही दोन्ही पात्र. पात्र साकारतीये. त्याच्यामधली जी सगळी धांदल आहे, जी सगळी मजा आहे, की 40 सेकंद अगदी जेमतेम 1 मिनिटात आउटफिट चेंज करून तुम्हाला परत तेवढ्या काम अच्छा. आणि कंपोजरनी पुढचं पात्र ऑडियन्सपर्यंत न्यायचं हं. आहे. की ग्रेट पर्सनॅलिटी आहे, की अ, माझ्याबद्दल जास्ती विचारणार, की तुझं मालिकेतलं काम कसं चालू आहे आणि ही रिमेंबर्स थिंग्स. मी एका ऑडिशनला अशीच गेले. म्हणजे मी पुण्यातनं बसमध्ये बसले. हं. मी जिथे जायचं होतं तिथे उतरले. मी काहीही आवरलं नव्हतं. मी मेकअप केला नव्हता. कारण मला माहितीच नव्हतं, की खूप आवरून जाणं गरजेचं आहे. थोडा मेकअप असणं हं. गरजेचं आहे किंवा काय. मी टेस्ट मॅच पण अगं तेवढीच एन्जॉय करते. हे तर आत्ता आपण बघतोय, की T20 वगैरे. पण अच्छा. तेव्हा आपण 5 डे मॅचेस, 1 डे मॅचेस आय लव्ह दोज फॉर्मॅट्स कारण ते इतकं होलसम असतं ना, तुम्हाला एक तो पूर्णत्वाचा अनुभव देऊन जाते ती 5 दिवसाची गोष्ट आणि तुम्ही त्याच्यात कुठेतरी मग गुंतलेले असता इतके. मी अजूनही जाते. मी वर्ल्ड कपला पण जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या लाईव्ह जाऊन मॅचेस बघितल्यात. हं. लाईव्ह वर्ल्ड कप हारलो तेही बघितले तर फार मोठंच दुःख होतं म्हणजे. हं. पण आता ती तिची 12 अवर शिफ्ट ती मढला शूटला गेली होती. माझे बाबा होते तिच्यासोबत. पण हं. तिने एका ॲपसाठी ॲड केली काय आणि म्हणतेस? ती घाबरत नाही, ती लाजत नाही. खूप अवघड काळ पण फेस केलेला आहे. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये तो अगदी. येतो. आणि तू म्हणलीस तसं, की तो काळ काय असतो बाबा कलाकारासाठी? तर मला असं वाटतं, की तो काळ हे ठरवतो, की तुम्ही कलाकार म्हणून कसे आहात. त्यामुळे मला पहिल्यापासूनच कायम लीडचीच ऑडिशन मिळत गेली. ऑडिशन अच्छा. देताना. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि आजच्या मुलाखतीमध्ये, आजच्या भागामध्ये जी अभिनेत्री आहे, ती कायम काहीतरी वेगळं करू पाहते आणि जसं तिच्या Instagram बायोमध्ये ती म्हणते, "नॉट लाइक द रेस्ट ऑफ देम." तर नेमकी कशी आहे ती अभिनेत्री आहे अदिती द्रविड. तिच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि तिचे आतापर्यंतचे अनुभव, तिला पुढे आणखीन काय एक्सप्लोर करायचं या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. अदिती, खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस तू? थँक यू सो मच. खूप छान आहे. तू कशी आहेस? मस्त. आणि मला असं वाटतं पहिल्यांदाच आपण असं येस. मनमोकळ्या अशा मोठ्या गप्पा होणार आहेत आपल्या. लुकिंग तू चूक आहे. फॉरवर्ड. येस. आधी ते सध्या नाटकाबद्दल खूप बोललं जातंय तुझ्या आणि त्याचं पोस्टर मी बघितलं. आता छान रिस्पॉन्सही मिळतोय त्याला. तर हो. त्याबद्दल मला सुरुवातीला प्लीज सांग. नक्कीच. पहिले 6च प्रयोग झालेत. नुकतंच रंगभूमीवर आले. पण राइट. 6ही प्रयोग हाऊसफुल झालेत अच्छा. आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय. अ, नाव आहे का रुसली रखुमाई आणि जसा तो प्रश्न आहे, तर तोच प्रश्न आणि तेवढीच क्युरिओसिटी ही प्रेक्षकांमध्ये सुद्धा निर्माण होताना आम्हाला दिसतीये, ज्याचा अच्छा. आम्हाला आनंद होतोय कारण ते होणं अपेक्षित आहे. हं. अ, का बरं रखुमाई रुसली असेल आणि ती कित्येक काळापासनं, कित्येक युगानुयुगे ती रुसून बसली आहे, तर ह्याच्या मागे खरंच काय गोष्टी आहेत. तर अच्छा. संतवाणीवर भाष्य करणारं, पण कुठेही त्याचा प्रीचीनेस न जाणवता किंवा हं. असं की प्रवचनाला बसलोय आणि मग कदाचित बोर होऊ शकतं का काय, हं. असं न वाटता आपण जर कलाकार आहोत, तर आपल्या कलेचा आपण ऑडिओ व्हिज्युअल ह्या माध्यमातनं उत्तम त्याचा वापर करून, उपयोग करून एंटरटेनिंग पद्धतीनं आपली मुळं, आपली संस्कृती ही येणाऱ्या पिढीपर्यंत कशी पोहोचवू शकतो, हा खरं अच्छा. तर त्याच्या मागचा मोटिव्ह आहे. आणि तुझ्याबद्दल बरंच बोललं जातंय कारण ती भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येते. ते येस. महत्वाचं आहे. तुझ्यासाठी बरंच चॅलेंजिंग राहिलेलं असणार आहे. तर त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. तू अभिनेत्री म्हणून कशा पद्धतीनं ते एक्सप्लोर करते कॅरेक्टर्स ती सगळी? खरं सांगू का खूप चॅलेंजिंग आहे आणि खूप कस लागतोय अभिनेत्री म्हणून आणि मला असं वाटतं की हा खरं तर स्ट्रगल आहे जो पाहिजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये, एखाद्या आर्टिस्टच्या लाईफमध्ये. अ, जेव्हा तुम्हाला असं एखादं प्रोजेक्ट मिळतं, जिथं तुम्हाला 6 ते 7 वेगळी पात्र साकारायची आहेत. हं. त्याच्यात संत सुद्धा आहेत आणि मी स्त्री-पुरुष दोन्ही दोन्ही पात्र. पात्र साकारतीये. त्याच्यामधली जी सगळी धांदल आहे, जी सगळी मजा आहे, की 40 सेकंद अगदी जेमतेम 1 मिनिटात आउटफिट चेंज करून तुम्हाला परत तेवढ्या काम अच्छा. आणि कंपोजरनी पुढचं पात्र ऑडियन्सपर्यंत न्यायचं हं. आहे. मग तुम्ही त्याच्यात काय वेगळं करू शकता? तुमचा आवाज बदलू शकता का? बॉडी लँग्वेज वेगळी असेल का? हं. काय पद्धतीनं किंवा कधी-कधी काय असतं
थोडे नाजूक विषय आपण हाताळत असतो, ज्याला तुम्ही अभ्यासपूर्ण त्या गोष्टीचं काम केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एक्स्टर्नली तर आहेच, की तुला तुझे हावभाव, तुझी बॉडी लँग्वेज ह्यावर काम करायचंच आहे. हं. पण तू काय पोहोचवतेयस प्रेक्षकांपर्यंत हे सुद्धा 100% तू त्याच्याबद्दल अभ्यास केलेला असला पाहिजेस आणि मग तू ते पोहोचवलं पाहिजेस. अगदी. तर हे सगळं ह्या नाटकामधून मला कलाकार म्हणून करता आलं आणि त्याची निर्मिती सुद्धा को-प्रोड्युसर म्हणून मी त्या नाटकाची अच्छा. आहे ह्या रोलमध्ये. तर ती मी करू शकले. इतकं काहीतरी सुंदर, इतकी उत्तम कलाकृती माझ्याकडून घडतीये ह्याचाही मला फार आनंद आहे. हं. पण एक कलाकार म्हणून असं काही ना काहीतरी आपण शोधत राहतो. आपल्याला अनेक प्रोजेक्ट येत असतात. पण त्याच्यातून एक असा प्रोजेक्ट मिळणं हं, ज्याच्यातून तू जसं म्हणालीस कस लागणं. ते एक हं. समाधान असतं ते कलाकार म्हणून कायम त्याचा शोध सुरू असतो. येस. तू मालिका केलेल्या आहेस, नाटक करतेयस, अनेक निवेदकाचंही काम केलेलं आहेस, गीतकार म्हणून देखील तू समोर आलीस. या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी प्रत्येक टप्प्याला तू करू पाहतेस. हं, एक आपल्याला माहिती असतं आपल्याला ही गोष्ट येतेय, ही हं, गोष्ट आपण छान करू शकतोय हं, आणि त्याच्यासाठी कामाचा शोध सुरू असणं. हं. अभिनयाच्या बाबतीत तो शोध ऑडिशनच्या माध्यमातून असेल, तर तो कशा पद्धतीनं सातत्यानं तू ठेवतेस स्वतःला? एकीकडे सोशल मीडियासारखं जग जिथे कायम दिसायचं असतं आपल्याला किंवा विविध एंटरटेनमेंटच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला जायचंय. या सगळ्यामध्ये स्वतःला प्रेझेंट करणं अभिनेत्री म्हणून, ते राइट. तुझ्यासाठी कशा पद्धतीने असतं? अ, खरं सांगू का इनिशियली थोडंसं त्याचं दडपण यायचं. कारण जेव्हा म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मेशन फेजेस आपण बघितल्यात. आपण अशी जनरेशन हं. आहोत, की आपण सोशल मीडिया काहीच नव्हतं, तेव्हाही काम अगदी. करत होतो आणि जेव्हा ते एका पॉइंटला फक्त तेच आहे, हं. अशाही परिस्थितीत आपण आज काम करतोय. तर जेव्हा ते ट्रान्झिशन होत होतं, तेव्हा थोडंसं कुठेतरी दडपण त्याचं आलं. कारण काहीतरी नवीन कोप करायचं होतं. हं. हे जमेल का नाही माहिती नव्हतं. आणि ह्या सगळ्यामध्ये ना मला माझी सदसद विवेकबुद्धी ऑन ठेवायची होती नेहमी. कारण हं. पटकन अशी शक्यता असते, की त्या धडपडण्यामध्ये तुम्ही एखादा असा निर्णय घेऊन टाकता डेस्परेशनमध्ये, की अच्छा. आता ना खूप काळ आपल्याकडे काम नाहीये किंवा आपल्या आजूबाजूची लोकं ना फार वेगानं पुढे जातायत. मग त्याच्यात तो नंबर गेम आहे सगळा किंवा ते फॉलोअर्स असतील, व्ह्यूज जसं तू सोशल मीडियाचं म्हणतेस म्हणून. बरोबर. तर कुठेतरी त्याचं प्रेशर आल्यामुळे आपण डिसिजन नाही ना घेत आहोत, एवढं मी स्वतःला नेहमी सांगत आले. तर त्या गोष्टीमुळे मी असं नाही म्हणणार, की कधी फरक नाही पडला किंवा काहीच माझ्यावरती त्याचं हे नाही हं. झालं, इम्पॅक्ट नाही झाला. ऑफकोर्स झाला. पण आजपर्यंत या प्रवासात खूप चांगली माणसं भेटत गेली आणि जवळची जी माझी सगळी माणसं आहेत, मंडळी आहेत, हं. मित्र असतील, इन अँड आउट ऑफ इंडस्ट्री, घरचे असतील, तर त्यांच्या कुठेतरी सततच्या पाठिंब्यामुळं मी स्वतःला थोडंसं शांत ठेवू शकले आणि मी कधीही ह्या गडबडीत कुठला निर्णय घेतला नाही, हे मला माहिती आहे. पण द वेट वॉज लाँग. म्हणजे मला असं वाटतं, की आपल्याला जे करायचं आहे, हे जेव्हा आपल्याला माहिती असतं आणि आत्ता आपण कुठे आहोत ह्याच्यामधलं अंतर काही केल्यात कमी होत नाहीये. हं. तर त्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणं हे इतकंच मग आपल्या हातात राहतं आणि हं. मला असं वाटतं, की मी ते करतेच आहे आणि नेहमी करत राहीन. आणि ते तितकं स्मार्टली आपल्याला करता आलं पाहिजे. मला वाटतं येस, तू जिथे-जिथे संधी मिळाली, जिथे तुला वाटलं, की आपण ह्या गोष्टी करू शकतोय, तर त्या येस. तू एक्सप्लोर केलेल्या आहेस. केल्या. पण टेलिव्हिजन क्षेत्राबद्दल मला जाणून घ्यायचंय. लीडसाठी धडपड असते का? हं, कारण अनेकदा असं होतं, की सहकलाकार जे आहे किंवा मैत्रिणीचं हं, पात्र असेल, ते हं. अनेकदा त्या लीडपेक्षाही उत्तम करत असं आपण म्हणतो, "अरे, ही भाव खाऊन गेलेली." लीडची कशा येस. पद्धतीची मी तुला स्पर्धा आहे? ॲक्चुअली एक गंमत सांगू. एक शेवटची जी मी मालिका केली, तेव्हा काही ठिकाणी मी अशा माझ्याविषयी जेव्हा काही लिहून येत होतं, प्रतिसाद मिळत होता, थाप मिळत होती पाठीवर. तेव्हा त्याच्या आधीही मला असं वाटतंय, मी असं कुठेतरी वाचलं होतं, की कानामागून आले आणि अ, काय तिखट झाले, हां, का भाव हां. खाऊन गेले, भाव असंच खाऊन काहीतरी गेले. जे हां. तू म्हणलीस. मला इतकी गंमत वाटली, की अ, आपल्याकडे किती कन्व्हेन्शनल गोष्टींमध्ये बांधणी झालेली आहे. जसं तू म्हटलीस, की लीड एक कॅरेक्टर आहे. मग हां. कॅरेक्टर्स वेगळे आहेत. मी समहाऊ जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले ना प्रेरणा, तेव्हा मी भरपूर थिएटर करत होते पुण्यात असताना हं. आणि मला असं वाटतं मी त्याच अनुषंगाने माहिती होते लोकांना. त्यामुळे मला पहिल्यापासूनच कायम लीडचीच ऑडिशन मिळत गेली, ऑडिशन अच्छा. देताना आणि अच्छा. माझं आजपर्यंत एकदाही लीडसाठी वर्कआउट नाही झालं. अच्छा. एकदाही म्हणजे गेली 5 ते 7 वर्ष. हं. पण खूप वाईट वाटलं कारण काही वेळेला तर असं गोष्टी फायनल होऊन पुढे वर्कआउट नाही झाल्या. असेही फार बरं. अनुभव आले हं. या प्रवासात. पण
अल्टिमेटली जे झालं, जे माझ्या पदरात आलं, ते हं. कॅरेक्टर्स इतके कमाल होते आणि हं. मी ह्याची खात्री घेतली, की मला मिळालेल्या संधीचं मी सोनं नक्कीच केलं पाहिजे आणि हं. मला त्याचे नंतर पडसाद उमटलेले दिसत गेले. त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं किंवा असं कधीतरी वाटतं अजूनही, की अरे यार, ती एक गोष्ट कारण आपण लहानपणापासून घरात म्हणजे माझी आजी, माझी आई हे अल्फा आणि हं. ई-टीव्ही होतं तेव्हापासूनचे टेलिव्हिजन फॅन्स आहेत हं. माझ्या घरचे. सो आपण ते बघत मोठे झालेलो असतो कुठेतरी. आपल्याला ती टायटल सॉन्ग्स बरोबर. आपल्या रक्तात भिनलेली असतात. सो एक कुठेतरी ते स्वप्न नेहमीच निश्चितच आहे, आजही आहे, कायम राहील, की जर हं. ती संधी मिळाली, तर मी खूप खुश होईन. पण तू म्हणलीस तसं टाइम्स हॅव अल्सो चेंज्ड, की आता इतक्या गोष्टी आहेतही एक्सप्लोर करायला. हं. सो आय एम ग्रेटफुल फॉर देम, की ते जरी एक पॅरलल त्याचा हे चालू असला प्रवास, तरी ह्या सुद्धा गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या आणि जे काही आत्ता आहे ते, त्या सगळ्या पण गोष्टी मला म्हणा. कायम ते कुतूहल असतं ऑडिशन्स बद्दल. हं. मराठी टेलिव्हिजनसाठीचे ऑडिशन कशा पद्धतीचे असतात? तुला काय वाटतं? तुला काय पद्धतीचे अनुभव आलेत? मी तुला म्हटलं तसं फॉर्च्युनेटली मला नेहमी म्हणजे मी असं खूप कमी किंवा मला आठवतच नाहीये, की खूप वेळ रांगेत उभी राहिलीये किंवा हं. खूप गर्दीतनं मी ऑडिशन दिलीये, असं समहाऊ माझ्या वाट्याला नाही आलं बरं. कधी. नेहमी अशा ज्या ऑडिशन्स होत्या, की एक 10 मुली आम्ही केलेल्या आहेत, की अच्छा. हे लीड कॅरेक्टर आहे किंवा हे कॅरेक्टर आहे, जे काही असेल. त्यामुळे खूप रिस्पेक्टफुली आपण म्हणतो ना, की हं. तो प्रवास खूप रिस्पेक्टफुली झाला नाईस. आणि ते वर्कआउट नाही झालं ही एक वेगळी वेगळी त्यातली गोष्ट. बाजू आहे. पण त्यातनं खूप शिकायला मिळालं. हं. कारण पहिल्यांदा आले तेव्हा माहितीच नव्हतं, की काय करायचंय नेमकं? हं. ऑडिशन द्यायचे. मग मला तर आठवतंय अगदी सुरुवातीला मी एका ऑडिशनला अशीच गेले. म्हणजे पुण्यातनं बसमध्ये बसले. हं. मी जिथे जायचं होतं तिथे उतरले. मी काहीही आवरलं नव्हतं. मी मेकअप केला नव्हता. कारण मला माहितीच नव्हतं, की खूप आवरून जाणं गरजेचं आहे. थोडा मेकअप असणं हं. गरजेचं आहे किंवा काय. आणि माझ्या डोक्यात असं होतं, की जे मिळेल मला पात्र, मी हं. ते छान वर्कआउट करीन. काय 10-15 मिनिटं अगदी. असतील आणि आय विल परफॉर्म. तर त्याच्यानंतर ना अ, त्या प्रोजेक्टवरचे जे क्रिएटिव्ह हेड होते, त्यांनी मला ऑडिशन नंतर सांगितलं, की "अदिती तू खूप छान ऑडिशन दिलीस. पण ना एक प्रेझेंटेशनचा भाग असतो. तर तू थोडासा अच्छा. जरी मेकअप केला असतास किंवा तू थोडंसं एक त्या कॅरेक्टरला अनुसरून कॅमेरासमोर उभी राहिली हं. असतीस. कारण शेवटी इट्स अ कॅमेरा मीडियम. तू बरोबर. कंप्लीटली ते दुर्लक्ष करू शकत नाहीस. मग मला ते रिअलाईज झालं, की ओके हे असं आहे. असं करत, करत, करत मला तर आता आठवत कित्येक ऑडिशन्स मी दिलेल्या आहेत आणि येस. हं. आणि त्यातून तू मला वाटतं ज्या काही मालिका केल्यास त्या लोकप्रिय ठरलेल्या मालिका आहे आणि तुझं पात्रही त्याच्यात खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारं होतं त्या येस. कथेमध्ये आणि ते उत्तम पद्धतीनं तू निभावलंस आणि त्यामुळे येस. टेलिव्हिजन क्षेत्रातला एक नोन चेहरा म्हणून तुझी ती ओळख त्याच्यातनं निर्माण झाली. पण तू नाटक सोडलं नाहीस. कारण हं. ते तुझं मला वाटतं तिथे येस. जास्त तू रमतेस आणि ती करेक्ट. सुरुवात नाटकांमधनं आहे त्यामुळे. या नाटकाबद्दल मला आणखीन जाणून घ्यायचंय, की हे नाटक करत असताना, ते पात्र साकारत असताना एक आध्यात्मिक ती गोष्टही आतमध्ये असणं हं. गरजेचं आहे. तर ते तू कशा पद्धतीने त्याला रिलेट करू शकतेस? नाही नक्कीच. ॲक्चुअली ज्यानं नाटक लिहिलंय विनोद रत्ना हं. आणि जो दिग्दर्शक आहे पियुष कुलकर्णी, ह्या दोघांचाही यातलं फार मोठा वाटा आहे. कारण नाटकाची बांधणी ज्या पद्धतीनं झालेली आहे, तर त्यामुळं हा प्रवास खूप सोपा झाला समजून घेण्यासाठी. अच्छा. कारण जेव्हा तुम्ही संतांचा अभ्यास करताय, जेव्हा तुम्हाला स्वतःला ते पात्र होऊन प्रेक्षकांपुढं जायचंय, हं. तर तुम्हाला आधी मुळात आपल्याला माहिती असते, पण वरवर मला असं वाटतं, की त्याच्या आपण खोलात जात फार नाही. कमी वेळा जातो. पण ते सोप्या पद्धतीने जाणं, कारण मला हं. तसंच ते प्रेक्षकांपुढेही न्यायचंय. अगदी. आता ह्या नाटकामध्ये 11 गाणी आहेत. कारण अभंग आहे, भारुड आहे. वाह! कृष्णाई नावाची एक कलाकार आहे, जी खास भारुडच आजपर्यंत करत आली आहे. तर अच्छा. ती भारुड त्याच्यात परफॉर्म करते. कैवल्य तू पण केजकर काही आहे. परफॉर्म करतेस हो, त्याच्यात? मी अरे भारुड वाह! परफॉर्म करते. माझ्या काही कविताही आहेत नाटकामध्ये. किती छान. अ, संगीतमयच नाटक आहे, भक्तिमय नाटक आहे आणि 2 पॅरलल ट्रॅक्स आहेत नाटकामध्ये. एक ज्याच्यात आपण ह्या प्रवासात पुढे नेतोय, की बाई रखुमाई का रुसलीये? हं. हं. आणि दुसरीकडे हे जे सगळे संत आहेत, ते तिला भेट घेतायत तिची ह्या प्रवासात तिला पुढे न्यायला. अच्छा.
त्यामुळे एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, जनाबाई आहेत, कान्होपात्र आहेत, अच्छा. ज्ञानेश्वरांपर्यंतचा तो सगळा प्रवास आहे आणि अक्षरशः तुला सांगते, की ते करायला मिळणं म्हणजे तिथं बसल्यानंतर ना समाधी लागते. खरंच सांगते. तुम्ही हं. एका अशा झोनमध्ये जाता, म्हणजे मी काही अशा ह्यानी म्हणत नाहीये, की झोन घेणं वेगळं ॲक्टर म्हणून आणि बरोबर. तुम्ही आपोआप त्याच्यामध्ये त्याच्यात जाणं कारण मला असं वाटतं, की ते साहित्यच इतकं मोठं आणि इतकं महान आहे, की तुम्ही फक्त तुमचं बेस्ट द्यायचंय. बाकीचं हं. सगळं पांडुरंग तुमच्याकडनं आपोआप करून घेतोय. खरंय, ही अनुभूती मला आणि साही प्रयोगला आलेली आहे. खरंय. पण आपण त्यामुळे सध्या बघतोय पुन्हा एकदा चित्रपट माध्यमांमध्ये संत महंतांची कथा असेल हं, किंवा नाटकांमध्ये तर संगीत देवबाभळी सारखं नाटक इतकं प्रचंड हं. मोठ्या प्रमाणात अमराठी लोकही बघतायत आणि बरोबर. प्रचंड त्यांना आवडतंय किंवा फोक अख्ख्यांसारखे हं. काही शोज होत आहेत. हे येस. सगळं आपलं कल्चर असेल, सांस्कृतिक तो ठेवा आहे, तो या पद्धतीनं समोर येतोय. अगदी. हे नाटक बघत असताना काय पद्धतीनं? कारण अर्थात तुलनाही केली जाणार पुन्हा अगदी. एकदा असंच पुन्हा एकदा काहीतरी अगदीच. त्याच पद्धतीचं असेल. बरोबर. तर याच्यात हे नाटक का पाहावं? त्याच्यात काही साम्य तर ते तू जर बरोबर. सांगितलंस तर? एक मेन गोष्ट म्हणजे की जेव्हा पांडुरंगावर, विठ्ठलावर जेव्हा एखादी गोष्ट असते, हं. तर अर्थातच रेफरन्सेस किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ह्या त्यात येणार. सारख्या असणार आहेत. कारण आपण त्या आराध्य देवताबद्दल जे आहेत, आपण फॅक्ट्स चेंज नाही करू शकत. बरोबर. पण लेखकानं किंवा आम्ही निर्मिती म्हणून ह्या गोष्टीमध्ये अ, ब अशा पद्धतीनं उतरलो, की कंप्लीटली वेगळा पर्स्पेक्टिव्ह, एक अख्खं वेगळं नरेटिव्ह जे अच्छा, आत्तापर्यंतच्या कुठल्याही कलाकृतीमधून लोकांपर्यंत बाहेर आलेलं नाहीये, असं आम्ही त्यातनं देतो आहोत. अच्छा. तर संतवाणी आहेच मी तुला म्हटलं तसं, की आपल्याला त्या गोष्टी फार वरवर माहिती असतात. पण अ, आपण पांडुरंगाचा पॉइंट ऑफ व्ह्यू खूप वेळा बघितलाय. हं, आपण रखुमाईचा पॉइंट ऑफ व्ह्यू की का रुसलीये आणि तिची पण बाजू असेल ना काहीतरी, हं. की बाबा मी का रुसलीये? मग ते गरजेचं आहे का ते नाहीये गरजेचं? तर बरोबर. त्या पॉइंटपर्यंत नेणं हे या नाटकामधून, त्यातल्या अभंगांमधून, गाण्यांमधून, या सगळ्यामधून ते बाहेर येतं. आणि मला असं वाटतं, की काही बेंचमार्क सेट असतात. हं, पण तो चॅलेंज म्हणण्यापेक्षा ती ना कलाकार म्हणून एक गंमत आहे, की आपण काहीतरी वेगळं देतोय प्रेक्षकांना. हं, ऑलरेडी एक्झिस्टिंग जे गोष्टी चालू आहेत, ज्या उत्तम आहेत. हं. माझे पर्सनल फेव्हरेट तू जी नावं घेतलीस ती माझी दोन्ही पर्सनल फेव्हरेट त्या कलाकृती आहेत. अगदी. पण एक तर कंप्लीटली म्युझिकलच आहे म्हणजे ज्याच्यात आपण म्युझिक म्हणूनच हं. हे बरोबर. करतो ऑडियन्स आणि दुसरा जो आहे देवबाभळीचा तर त्याच्यामधनं जी गोष्ट बाहेर येते आणि जे का रुसली रखुमाईमधून बाहेर येतंय हं. आणि खरं तर गंमत अशी आहे, की अ, इतकं एक असं मिड पॉइंट आहे तो, की विठ्ठलावरतीच आधारित आहे. पण कसं काय एवढ्या 2 भिन्न गोष्टी बाहेर येऊ शकतात? म्हणजे ही कलाकार म्हणून किती गमतीचा हा भाग आहे अगदी. किंवा आपली कला किती महान आहे, की त्याला किती लेयर्स आहेत. म्हणजे तुम्ही जितकं त्याच्यामध्ये आत जाल किंवा विठ्ठलाची भक्ती आणि त्याच्यात जितकं खोल जाऊ तितकं आहेच. बरंच काही आहे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. त्यामुळे ती मजा आहे. तर हां. प्रेक्षकांना मला हे सांगायचंय, की कंप्लीटली वेगळं नॅरेटिव्ह तुमच्यापर्यंत या नाटकामधून पोहोचणार आहे आणि तुम्ही अ, तल्लीन होऊन प्रयोगानंतर बाहेर जाल एवढी माझी खात्री आहे. तू उत्कंठा प्रचंड वाढवली आहेस माझी. या सगळ्या गोष्टी भरभरून तू ज्या पद्धतीनं सांगते, मी आवर्जून हे नाटक बघेन. येस. पण तू सांगितलं तू भारुड सादर करते, तुझ्या काही कविता आहेत. तर आम्हाला या क्षणी असं छान लाईव्ह काही ऐकायला मिळू शकेल अदिती या निमित्तानं? अ, हो, मी माझी एक त्यातली जी कविता आहे, ती हां. मी नक्कीच थोडीशी सादर करीन. कारण अच्छा. उरलेला त्यातला भाग येतो तुम्ही बघायला नाटकात बघावं लागेल. नाट्यगृहात नक्की यावं. पण त्याच्यामध्ये विष्णू अवतारातलं एक सिक्वेन्स आहे. अच्छा. अ, आणि त्याच्यामधनं त्याच्यामार्फत एक आपण गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. ती थोडीशी सादर करते. अ, डावी बाजू शंख, हं. पण वामे सूर माझा तूच. तूच लक्ष्मी, तूच रुक्मिणी, रखू माझी तूच. अच्छा. देव असेन मी, पण माझे देवपण फक्त तूच. रहा वाहती, रहा बोलती, रीती होत रहा तू जशी चंद्रभागा. रहा वाहती, रहा बोलती, रीती होत रहा तू जशी चंद्रभागा. विठू म्हणे रुक्मिणी उशीर नको आता.
मला मीच सापडेन, तू वामांगी उभी राहता, तू वामांगी उभी राहता. वाह! तू जे काही सादरीकरण करते त्याने आणखी उत्कंठा वाढली. कारण ते सगळं नाटकात बघणं महत्वाचं ठरणार आहे. येस. आणखीन इतर पात्र आहे त्यांचं सादरीकरण याविषयी थोडं सांग थोडक्यात हो. आम्हाला. शुभंकर एकबोटे, शुभांगी जाधव हं, हे 2 अभिनयातले माझ्यासोबतचे मुख्य पात्र आहेत. हं. आणि कैवल्य केजकर गायक आहे, तो लाईव्ह परफॉर्म करतो. कृष्णाई उळेकर आहे, जी निरूपण करते. तर त्याच्यात भारुड, अभंग या सगळ्याच गोष्टी येतात. अच्छा. साई पियुष यांचं संगीत आहे, कारण अ, साहित्य जरी ओरिजिनल आपण ठेवलेलं असलं, तरी ते कंप्लीटली रिअरेंज करणं किंवा रिकंपोज करणं हं. ह्याचं हे लीलया त्या दोघांनी पेललेलं आहे. आणि मयूर हरदास, संपदा वाघ आणि निहा हरदास हे आमच्यासोबत प्रोड्युसर्स म्हणूनही त्यांनी ऑन बोर्ड ते आहेत. त्यामुळे अच्छा. त्यांची सुद्धा साथ आम्हाला ह्या प्रवासात लाभलेली आहे. वाह! या सगळ्या नाटकासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक पण सो तू मच. मध्ये गीतलेखनही केलंस. ती देखील बाजू तुझी समोर आली. ते कुठून आलं अचानक आदिती? कारण लिखाणाची आधीपासून आवड असल्यामुळे काय? आवड हो अगं, म्हणजे मी खूपच लहान असल्यापासून कविता वगैरे लिहायचे. अगदी शाळेत म्हणजे प्ले ग्रुपमध्ये वगैरे असल्यापासून की आय अच्छा. हॅव अ कॅट, आय अल्सो हॅव अ बॅट वगैरे म्हणजे एकदम अगदी ते लहानपण एकदम अल्लड वय. बेसिक हं. असल्यापासून पण तेव्हापासून मला हे माहिती होतं की रायमिंग अशी काहीतरी गोष्ट असते हो. किंवा शब्दांची गंमत आहे. हे मला तेव्हा इथनं काही कळत नसेल, इथनं कळत होतं की काहीतरी घडतंय आणि आपल्याला ते लिहून हं. काढायचंय. आणि मी आपलं माझ्या कविता वगैरे लिहायचे. जवळच्या काही लोकांना माहिती होतं, की कविता लिहिते वगैरे. पहिल्यांदा आमचं एक नाटक होतं मृगदर्पण नावाचं. ज्यात एक सीन अडत होता. मग ते काही केल्या तो सुटतच नव्हतं, की पुढे जात नाहीये नाटक. हं. तर इथे ना काहीतरी काव्यात्मकच हवंय, असं काहीतरी एक हं. सिच्युएशन आली. तर मी म्हटलं, की मी लिहून बघते, की कसं अच्छा. काय वगैरे. आणि मी मग तिकडे ती कविता लिहिली. ती प्रचंड तिथे फिट झाली, करेक्ट अगदी ॲप्ट. त्यातनं तो सीन उलगडला आणि मग बरं. सगळ्यांना असं झालं, की "अरे क्या बात है! हे खूप भारी आहे. तू हं. लिहितेस माहिती नव्हतं" किंवा अच्छा. असं. आणि त्यानंतर झी टॉकीजचा पहिला चित्रपट मी जो लिहिला कमर्शियल, हं. कमर्शियल मधु इथे आणि चंद्र तिथे. हं. त्याची गाणी मी लिहिली आणि अगेन मला ते पुन्हा एकदा क्रेडिट हे साई पियुषला द्यायचं आहे. जेव्हा तुमच्या खरं तर ग्रुपमध्ये एक संगीतकार जोडी संगीतकार असते, जोडी असते. तर खरंच हे कंप्लीटली त्यांचं श्रेय आहे. कारण ही अपॉर्च्युनिटी मिळणं हा हो. खूप मोठा भाग आहे त्यातला. अगदी. अगदी खारीचा वाटा हां. आहे. पण मला असं वाटतं, की तो चित्रपटच इतका गाजला, त्यातले कलाकार इतके महान आहेत, त्यांच्या कामामुळं ते इतकं पोहोचलं, हो. की कुठेतरी कसं असतं ना प्रेरणा, की आपण म्हणजे तू लेखन जर म्हणलीस, तर गाणी म्हणून माझी ह्याच्या आधीची कामं खूप जास्ती मौल्यवान वाटा देणारी होती त्या प्रोजेक्टला. हं. कारण बाई पण भारी देवामधलं माझं जे काम होतं, दॅट वॉज अ रिक्रिएशन ऑफ एन ओरिजिनल सॉन्ग. राइट. तर मंगळागौर हे जे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय, पाहत आलोय, बरोबर. त्याला एक फक्त नवीन फ्लेवर द्यायचा होता, ज्याचं काम मी केलं. हं. खूप वेळा असं होतं ना, की पटकन एखादा माणूस नाक मुरडतो, की ह्यात काय? ह्यात कुठे काय लिखाण आहे? अच्छा. किंवा हे तर काय आधीपासून चालत आलेली गाणी आहेत. ह्याच्यात हं. काय आपलं थोडंसं काहीतरी लिहिलं असेल. तर हे करेक्टच आहे. आय हॅव नेव्हर क्लेम्ड असं, की मी नव्यानं काहीतरी त्याच्यामध्ये मी पहिल्या दिवशीपासनं हे सांगत आले, की मी त्याला फक्त थोडासा स्वतःचा फ्लेवर दिला. मला स्वतःला याची कल्पना नव्हती, की ते इतकं गाजेल. ते हं. इतकं प्रेक्षकांपर्यंत. आता एखाद्या कलाकाराची ही चूक आहे का, की मी एखादं कंप्लीटली माझं ओरिजिनल लिहिलेलं गाणं वाजलं नाही. हं. ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं नाही. तो चित्रपटच प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. पोहोचला नाही. पण मी माझं बेस्ट दिलंय आधीच्या एका गाण्यामध्ये. तर मला असं वाटतं, की तेव्हा थोडंफार यश माझ्या पदरात पडणं, हे माझ्या आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं चीज असू शकतं. अगदी. हे कुठेतरी मी ती गोष्ट त्या पद्धतीने घेतली. पण मला या गोष्टीची जाणीवही तितकीच होती, की त्यातला माझा वाटा हा खारीचा आहे आणि आत्तापर्यंत मी केलेल्या कामांची पुण्याई असेल किंवा त्याचे कष्ट असतील, की ज्यामुळे त्या प्रोजेक्टमुळे हे लोकांपुढे आलं, की ही व्यक्ती हं. गीतलेखन करते.
आणि त्याची लोकप्रियता मला वाटतं पुढच्या काळात हो. तुलाही त्याचा अर्थात फायदा येस. होईलच. कारण गीतलेखन म्हणून तू पुढेही करशील ना काम. ॲब्सोल्युटली मी आत्ता 2 चित्रपटांची गाणी लिहिली. अच्छा, वाह! वाह! तर हे छानच आहे. म्हणजे ते तुला पुढे करायला येस. नक्कीच आवडेल. नक्की आवडेल. मध्यंतरी तू निवेदन वगैरे पण करत होतीस. छान जे काही स्पोर्ट्स इव्हेंट आहे, ते कशा पद्धतीने? ती साइड एक जरा वेगळी बघायला मिळाली तुझी. ॲक्चुअली क्रिकेट हे माझ्याकडे आहेच. इट रन्स इन माय ब्लड. तो प्रश्न कारण येईलच. नाही, नाही म्हणजे तो तर वेगळा असेलच तुझा प्रश्न. पण अगदी माझ्या घरात सुद्धा म्हणजे हां. माझे आजोबा महाराष्ट्रासाठी अंपायरिंग करायचे. हं. माझे वडील अत्यंत सक्रिय आहेत. गेले कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये ते फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेले आहेत. ते सिलेक्टर होते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून. आत्ताही ते एपेक्स काउन्सिल मेंबर म्हणून कार्यरत आहेत. IPLच्या एका टीमसाठी ते टॅलेंट हंट म्हणून काम करायचे. आणि मी अगदी लहान असल्यापासून 24 तास आमच्या घरात क्रिकेट हे टीव्हीवरती म्हणजे जितकं मी तुला म्हणलं, की आजी आणि आई मालिका फॅन्स होत्या. अच्छा. आजोबा आणि वडील हे क्रिकेट आणि त्या खेळलेले आणि सगळ्याचं फॅन्स मिक्स असल्यामुळे तू त्यामुळे पण अ, ही संधी मला असं वाटतं, की अभिनेत्री म्हणून मी आत्तापर्यंत जी ओळख मिळवू शकले, त्यातनं मला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सारख्या इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूशन कडून ती संधी माझ्यापर्यंत आली. त्यांनी मला MPL आणि WMPL होस्ट करण्याची संधी दिली किती छान. आणि त्याचं थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स, जिओ हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्म्स वरती अ, जगभरात होत होतं. हं. त्यामुळे अख्ख्या असं म्हणजे तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर जेव्हा दिसताय, माझ्यासाठी ती खूप प्राउड मोमेंट होती. वाह! त्यामुळे वाह! मजा आली. पण हे सगळं क्रिकेटचं वातावरण, तो बॅकग्राऊंड मला वाटतं खूप काळानंतर ते बऱ्याचदा समोर आलं. सोशल मीडियावर तू सांगितलंस, "अरे, हो. राहुल द्रविड माझे काका आहेत." मग त्याच्या बातम्या अनेक झाल्या आणि मग हे कसं, मग तू लहानपणीचा फोटो येस, शेअर केला. हे येस. सगळं बॅकग्राऊंड लहानपणाचं ते कसं होतं? म्हणजे तू राहुल द्रविड यांना बघत होतीस काय? त्यांचे मॅचेस किंवा घरच्या विविध कार्यक्रमात ते येत असतील. काय काय होतं सगळं ते बॅकग्राऊंड? आम्हाला त्याच्याबद्दल थोडं अधिक जाणून घ्यायचंय या निमित्तानं. नक्कीच. कसं होतं, मी लहान होते पण तेव्हापासूनच राहुल द्रविडचं करियर हॅज बीन ऑन पीक. म्हणजे येस, येस. त्यामुळे खूप असं घरगुती ह्याच्यामध्ये कधी फार हे नव्हतं. कारण सतत मॅचेस, मॅचेस. सतत काहीतरी हे सुरू असायचं. पण असं आहे की मी म्हणलं तसं की माझे बाबा त्या क्षेत्रात असल्यामुळे खूप वेळेला असं की ते मॅचेसला घेऊन जायचे. मग मला अच्छा. इंटरेस्ट असल्यामुळे मी सोबत जायचे. तिथे गाठीभेटी व्हायच्या. म्हणजे तो जो सोशल मीडियावरचा फोटो आहे, तो अशाच एका मॅचला मी त्यांच्यासोबत तू गेले लाईव्ह मॅचेस असताना बघितल्या असशील ना त्या? काय आठवणी आहेत? हो. आई गं! म्हणजे खरंच मी तुला सांगू नाही शकत की आपण मी आत्ता बोलताना बोल्ड झालीये. म्हणजे मी ते बघताना तर तो ऑराच वेगळा आहे गं. हं. ॲब्सोल्युटली म्हणजे मुळातच अ, कलाकार आणि स्पोर्ट्स पर्सन मला असं वाटतं, की या दोघांमधलं जे स्पिरिट आहे ना, एक तर ते कॉमन आहे, ते महत्वाचंही आहे. अगदी. कारण तो जो ऑरा तुम्ही समोर आल्यानंतर एखाद्याचा असतो ना आणि ते इतके मितभाषी आहेत ना, म्हणजे राहुल द्रविड फार कमी बोलतो. हं. पण तो जो ऑरा आहे किंवा तो जो एक काम कंपोज्ड जे किंवा तो जो टॅलेंट नुसता पर्सनॅलिटीतनच झळकत राहतो. असं होतं की "आई गं, काही नको बोलायला, बघत राहूयात." म्हणजे मी तर लहान होते तेव्हा अच्छा. मी त्यांना असंही म्हणलेले की अ, "माझं ना आडनाव पण चेंज नाही होणार, मी लग्न करते तुमच्याशी." अच्छा. म्हणजे माझा ऑल टाईम क्रशच म्हणजे मी कधीच काका अशा लेव्हलला ते हे नाही केलं, की सेलिब्रिटी इतकी मोठी व्यक्ती आपल्याला रिलेटेड आहे. हं. हे असं नेहमी एक रिस्पेक्टफुलीच बघितलं गेलंय किंवा हां. कुठेतरी एक कितीही झालं तरी एक असं होतं ना, की "आई गं! राहुल द्रविड." हे सेम फीलिंग मलाही आहे. आय एम ॲज अच्छा. लाइक एव्हरीवन एल्स म्हणजे मी तेवढीच फॅन आहे. आणि नंतर आत्ता परत भेटीगाठी झाल्या कारण कोचच्या रोलमध्ये जेव्हा राहुल द्रविड आला, हं. तर तेव्हा थोडासा लीजरली टाईम किंवा कधी जेव्हा टीम सोबत येणार, तर हं. जेव्हा टीम एखाद्या हॉटेलमध्ये उतरली असेल, तर मग तिथे मी तिथे भेट. बाबांसोबत जाऊन त्यांच्या अच्छा. बाबांचं आणि त्यांचं खूप बऱ्यापैकी इंटरॅक्शन आणि असं तुमचं कशा होतं. पद्धतीनं असतं इंटरॅक्शन किंवा काय ते तुला बॉन्ड? माहितीये, की इतकी ग्रेट पर्सनॅलिटी आहे, की अ, माझ्याबद्दल जास्ती विचारणार, की तुझं मालिकेतलं काम कसं चालू आहे आणि ही रिमेंबर्स थिंग्स. काय अच्छा. खरं तर सांग तू मला काय गरज म्हणण्यापेक्षा कसं म्हणजे हाऊ इज इट इव्हन पॉसिबल, की राहुल द्रविड सारखी व्यक्ती हं. लक्षात ठेवून तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल, की मग तुला काय वाटतं, की आता ओ-टी-टी जेव्हा आलंय, तर तुझं टेलिव्हिजन आणि ह्याचा इम्पॅक्ट काही चेंज झालाय का? ही इज दॅट अच्छा. ग्राउंडेड
की तो तुमच्याबद्दल सगळं आधी विचारणार. मला असं होतं की नको, मी तुमचं ऐकते. मी तुमचे तुमचे अनुभव एक्सपिरियन्सेस सांगा. सांगा किंवा असं. राइट. आणि एकतर स्पष्ट शुद्ध मराठीत बोलतात. हो. त्यामुळे माय गॉड, म्हणजे इट इज अ डिफरंट. वाह! पण ते एक्झॅक्ट रिलेशन काय आहे? काका म्हणजे काय असतं आपलं? चुलत कसं? काका आहेत. म्हणजे अच्छा, माझे आजोबा आणि त्याचे आजोबा चुलत भाऊ होते. अच्छा. सो काका लागतात ते माझे. वाह! पण किती छान आहे ना, म्हणजे त्यावेळेसच्या अनेक मॅचेस आपण टीव्हीवर बघितलेले, तर त्या तुला लाईव्ह तिथे छान बघितल्यात. लाईव्ह आणि तेव्हाचे मॅचेस आय नो. आणि म्हणून तो एक क्रिकेटचा वेगळा. म्हणजे मी टेस्ट मॅच पण अगं तेवढीच एन्जॉय करते. हे तर आता आपण बघतोय की T20 वगैरे. पण अच्छा. तेव्हा आपण 5 डे मॅचेस, 1 डे मॅचेस, आय लव्ह दोज फॉर्मॅट्स. कारण ते इतकं होलसम असतं ना, तुम्हाला एक तो पूर्णत्वाचा अनुभव देऊन जाते ती 5 दिवसाची गोष्ट आणि तुम्ही त्याच्यात कुठेतरी मग गुंतलेले असता इतके. मी अजूनही जाते. मी वर्ल्ड कपला पण जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या लाईव्ह जाऊन मॅचेस बघितल्यात. हो, लाईव्ह वर्ल्ड कप हारलो तेही बघितले, तर फार मोठंच दुःख होतं म्हणजे. हो. येस, पण ते एक अनुभव वेगळी आहे. मजा आहे. म्हणजे भारतात क्रिकेट फॅन आणि क्रिकेट म्हणजे आपलं जिव्हाळ्याचा विषय आहे. अत्यंत. आणि ते तू छान लाईव्ह त्या पद्धतीनं आणि तुझ्या घरातही आहे आणि त्यानंतर तू होस्टिंग केलं. त्यामुळे तुला त्याच्यातलं आणखीन कंगोरे येस, कळाले असणार. येस. आदिती म्हटल्यावर आणखीन एक गोष्ट म्हणजे आदिती आजी. आजी इतक्या गोड आहेत. मला त्यांना कधीतरी भेटायचंय. पण आपले आजी-आजोबा सोबत असणं किंवा त्यांच्याकडनं आपल्या कामाबद्दल फीडबॅक मिळणं हे खूपच भाग्याचं आहे. म्हणजे येस. आजी तुला काय तुझ्या कामाबद्दल सांगत असते किंवा तिला काय वाटत असतं तुझ्या कामाबद्दल? अरे ती ना, शी इज द बेस्ट क्रिटिक आणि तिचं फार बारीक गोष्टींकडे लक्ष असतं. ती सगळं ऑब्झर्व्ह करत असते. शी इज 91 हो. बट शी इज सो यंग ॲट हार्ट. कारण बरं तुला एक गंमत सांगते. एक परत येते त्या विषयावर, पण आजीबद्दलच एक, की आत्ता तिला एक ॲड मिळाली. तिने तिची एक हो, वैयक्तिक ॲड, राइट. म्हणजे मी तुला Instagramवरच्या नाही सांगत आहे. त्या हं, तर कोलॅबवाल्या ॲड्स आम्ही केल्याच असंख्य. हं. पण आत्ता ती तिची 12 अवर शिफ्ट ती मढला शूटला गेली होती. माझे बाबा होते तिच्यासोबत. हो. पण तिने एका ॲपसाठी ॲड केली काय आणि म्हणतेस? ती घाबरत नाही. ती लाजत नाही. ती कुठल्याही नवीन गोष्टीला नाही म्हणत नाही. आणि इनफॅक्ट तिला आता पूर्णपणे ऐकू येत नाही. म्हणजे हं, 99% हिअरिंग कॅपॅसिटी तिची आता नाहीये. बरं. पण तरीही ती इन्स्ट्रक्शन आम्ही तिला पाटीवर लिहू. सो आमचा संवाद हा पाटीवर असतो. हं, कारण तिलाही ऐकू येत नाही. ती सुद्धा तिचं त्यामुळे तू आता जर रिसेंटली बघितलं असशील, अबोली ह्या मालिकेतल्या हं, कामासाठी तिने मला पाटीवरती, म्हणजे मी शूट करत 10-12 दिवस सलग शूट करत होते. घरी गेले पुण्याला. हं. तर पाटीवरती निरोप रेडी होता, की मालिकेतलं काम फार सुंदर होतंय. किती आई गोड गं! आहे. म्हटलं किती गोड आहे. वाह! त्यामुळे ती डेंजर आहे. म्हणजे ती डॉन आहे. त्यामुळे आम्ही भांडतो पण तेवढ्याच. पण ती अच्छा. ना अशा काही गोष्टी करते, की तुम्ही मेल्टच होता. तुम्ही फार काळ काही तिच्यावरती चिडून राहू शकत नाही. अच्छा. पण पण ते असतं ना, की आपले आई-वडील असेल किंवा हं. आजी-आजोबा त्यांच्यासोबत वेळ घालवून ते जमिनीवर आणतात आपल्याला हो, किंवा ॲब्सोल्युटली. त्यांच्याकडनं इतकं काही शिकण्यासारखं असतं ना, जेव्हा आपण गुंततो एखाद्या विचारांमध्ये. सापडतं, सोल्युशन मिळतं. तुला अनेकदा येस. ते झालं असणार 100% आजीसोबत असताना. हो, हो. फॉर दॅट मॅटर माझी आई पण माझी खूप मोठी क्रिटिक आहे. ती फार पटकन माझं कौतुक नाही करत. हं. त्यामुळे आणि बाबा कंप्लिटली ऑपोझिट आहे. बाबाला असं होत असतं, की प्रत्येक छोट्या गोष्टीचं कौतुक वाटत असतं. त्यामुळे आमच्याकडे ते बॅलन्स होतं. कधी-कधी आई आणि आजी इतकं बोलतात कारण, की म्हणजे मला असं वाटतं, की यार नाही ना, छान करतीये ना मी. काहीतरी थोडं असेल तरी ना जे कौतुक तुम्हाला करा. आवडलंय. हं. तर मग ते बाबांकडून ती शाबासकी पण मिळते. वाह! पण ॲट द एंड ऑफ इट मला हे माहितीये, की घरात आम्ही तुला हे सांगणं इतकं गरजेचं आहे, जेणेकरून तू बाहेरच्या जगात ते रेक्टिफाय करून वागू शकतेस, भलेही ते तुझं काम असेल. मग हं. हे ना असं-असं अदिती हे बरोबर नाही वाटलं. तू हे नवीन ट्राय करून बघ. त्यामुळे खूप वेळा असं होतं, की खूप छान काम करून घरी गेल्यानंतर दोन्ही गोष्टी चे फीडबॅक येतात. पण ऑल सेड एंड डन माझी अख्खी फॅमिली हॅज बीन थ्रू आउट विथ मी ह्या हं. सगळ्या जर्नीमध्ये. मग मला आठवत नाहीये अगदी लहान असल्यापासनं शाळेतल्या गॅदरिंगला तर अर्थातच आई-वडील, पण तिथपासून अगदी आजच्या दिवसापर्यंत हं. जेव्हा एखादं तुम्हाला अवॉर्ड मिळतं, नॉमिनेशन मिळतं, माझे आई-वडील त्या प्रत्येक कार्यक्रमाला समोर बसलेले हजर असतात. किती म्हणजे छान. मी आय डोंट रिमेंबर की ते कधी आले नाहीयेत आणि खरं तर त्यांना आत्ता ती गरजही नाही करण्याची. त्यांना ते हेक्टिक होत असेल. हं. मी त्यांना म्हणतही नाही,
की तुम्ही या. कारण अगदी. आता तर ते आपल्याला आपण अपेक्षाही करत नाही. पण ते न सांगता त्या गोष्टी करतात आणि मला माहिती की त्यामुळे आज मी इथे हे करू शकते मी जे काही करते. आपण कायम ग्रेटफुल असतो त्या गोष्टीसाठी कारण ते आहेत म्हणून आपण त्या येस. सगळ्या गोष्टी करू शकतोय. अबोलीचा उल्लेख केलास पुन्हा एकदा मला वाटतं 2-3 वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन येस. करतेस. 3 वर्षांनी. कसं वाटतंय? कारण टेलिव्हिजन तू करत असताना तो एक वेगळा रिस्पॉन्स आता कमबॅक केल्यानंतर काय तुला काय खूप फीडबॅक्स मजा, येतात? खूप मजा. कारण पहिल्यांदा खलनायिकेचं काम हो. करतीये आणि अ, ही कितपत लेव्हलची खलनायिका आहे हे आधी मला अंदाज आला नव्हता. अच्छा. पण ती चांगलीच खलनायिका आहे. म्हणजे हो. हार्डकोर मर्डर वगैरेच केलेला आहे तिने. काय आदिती तर पहिल्या दिवशी जरा एक पहिल्या रिहर्सलला काही होईना म्हणजे हं. मला माझे डिरेक्टर सर म्हणले, की "अगं गोड नाही. गोड नाहीच आहे ही बाई. ही खलनायिका आहे. तुला कटकारस्थानं करतीयेस, तर करायचे. तसं वाग वगैरे." मग हळू तो टोन सेट झाला आणि फार मजा येतेय कारण अ, अर्थातच मी भरपूर ऑडिशन्स या मधल्या काळातही देत होते. पण समहाऊ काही वर्कआउट होत नव्हतं आणि खूप हं. काळाने ते वर्कआउट झालं. स्टार प्रवाह सारख्या वाहिनीवर पुन्हा एकदा हं. दिसते आहे. छान वाटतंय. खूप मस्त प्रतिसाद येतोय हो. लोकांचा. पण एक असतं वाट बघत राहणं. हं. आपल्याला काम मिळतंय त्या सगळ्या गोष्टी. तो फेज आर्टिस्टसाठी कशा पद्धतीने असतो? तू बाकी गोष्टी करतीयेस, पण एक अरे काहीतरी मिळालं पाहिजे. असं आपल्याला हवं तसं गोष्टी मिळत हं, नसतात. अनेकदा अ, आपल्याला आवडलेल्या नसतात स्क्रिप्ट, पण करावं लागतं कारण हं, आर्टिस्ट म्हणून आपल्याला दिसायचंय. हं. तू त्या गोष्टी कशा पद्धतीने टॅकल करते? काम मिळवत राहणं. अं, त्यात खरं तर हा भाग खूप महत्वाचा रोल प्ले करतो माझ्या बाबतीत, की मी गीतलेखन करते, मी होस्ट करते किंवा मी डान्सर आहे. तर त्या सगळ्या गोष्टीमुळे ना ते थोडं बॅलन्स आउट होत राहतं. हं, कारण मग मी क्रिएटिव्हली शांत नाही बसू शकत. मला हं, काहीतरी खाद्य सतत लागतं. मग मला असं होतं, की नाही, नाही, नाही. प्रोडक्टिव्ह दिवस गेला नाही तर आपण काहीतरी चुकीचं करतोय आयुष्यामध्ये. त्यामुळे हं. ते करत राहणं. पण ॲट द सेम टाईम खूप अवघड काळ पण फेस केलेला आहे. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये तो अगदी. येतो. आणि तू म्हणलीस तसं, की तो काळ काय असतो बाबा कलाकारासाठी? तर मला असं वाटतं, की तो काळ हे ठरवतो, की तुम्ही कलाकार म्हणून कसे आहात. कारण तुमचं काम तर ते म्हणजे दॅट विल कम इट विल फ्लो विथ यू. तुमचं काम तर प्रेक्षकांना दिसणारच आहे. पण पडद्यामागे असताना तुम्ही कलाकार म्हणून कसे आहात, हे ही वेळ तुम्हाला पण शिकवते आणि तुमच्या आजूबाजूच्यांना पण शिकवते. हं, कारण जेव्हा तुमच्याकडे काहीच नाहीये, तेव्हा तुम्ही स्वतःशी कसे वागताय? तेव्हा तुम्ही आर यू व्हेरी हार्श ऑन युअरसेल्फ? आपण अशी उदाहरणं बघितलेत, की लोकांनी सुसाईड अटेम्प्ट केलेले आहेत. काम नसल्यामुळे अगदी. असेल, डिप्रेशनमध्ये डिप्रेशन हा तर शब्द फार अलीकडच्या काळात अनफॉर्च्युनेटली कॉमन होत हो, चाललंय. कॉमन होत चाललेला आहे. आणि मला असं वाटतं डिप्रेशन जरी मोठा शब्द असला, तो थोड्याफार फरकाने प्रत्येकाला येतो. मला सुद्धा येऊन गेलाय. देअर हॅव बीन टाईम्स जेव्हा मला मनासारखं काम कित्येक मोठा काळ मिळालं नसल्यामुळे मला कुठलीही गोष्ट छान नव्हती वाटत. मला हार्डली घरातनं बाहेर उठून जाण्यासाठी कष्ट लागत होते. हं, ह्याला डिप्रेशन म्हणायचं का नाही मला माहिती नाही. पण तुमचं मन खुश नसतं, एवढं मला माहितीये. कारण हं, तुम्हाला आवडीची गोष्ट तुम्हाला मिळत नसते, करता येत नसते आणि जेव्हा की तुम्हाला माहिती तुम्ही करू शकता, तुम्हाला संधी मिळत नाही. एकदा ती मिळाली तर तुम्ही त्याचं सोनं कराल. ही अजून वाईट गोष्ट आहे. हं. जर माझ्यात कॅपेबिलिटीच नसेल, तर ठीक आहे. तुम्ही एका पॉइंटला स्वतःला समजावता किंवा मग काहीतरी एक्स्ट्रीम करता. जे खूप अनफॉर्च्युनेट आहे, जे नाही झालं पाहिजे. पण आय थिंक द वर्ल्ड गेट्स टू नो व्हॉट पर्सन यू आर व्हेन यू डोंट हॅव वर्क. हं. कारण तेव्हा तुमची मेंटल हेल्थ, तुम्ही स्वतःला कसं ट्रीट करताय, तुम्ही इतरांना कसं ट्रीट करताय, हे फार महत्वाचं आहे. नक्कीच. आणि मला वाटतं तू त्या गोष्टी टॅकल करत राहिली कारण तू वेगवेगळ्या गोष्टी करत करत राहिली. होते. तू एक्सप्लोर करत राहिली. मला येस. खूप छान वाटलं आदिती. या सगळ्या तुझ्या प्रवासाबद्दल जाणून घेता आलं या निमित्तानं आणि आदिती ॲज ऑन सेट किंवा विविध रेड कार्पेट्सवर आपण भेटत राहिलोय. भेटलोय. पण या निमित्तानं काहीतरी वेगळं तुझ्याकडनं मला जाणून घेता आलं. बऱ्याच गोष्टी येस. शिकताही आल्या. येस. खूप खूप शुभेच्छा. तू जे काही छान काम करतेस, तुझं नाटक असेल, या सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा तुला. थँक यू सो मच. आणि मला तुला पण हे सांगायचंय, की आपली अशी कधी एवढी ॲट लेंथ इंटरव्ह्यू किंवा काही कधी झालं नाही. पण मी तुझं काम पण कायम बघत असते आणि मला इतकं छान वाटतं, की तुझ्यासारखे रिलेव्हंट पत्रकार सध्या आहेत, जे खरंच काहीतरी असे प्रश्न विचारतात, की ज्यातून कलाकाराची ती बाजू प्रेक्षकांपुढे थँक येईल. कारण
नाहीतर जे बाकी आहे ते इट इज एव्हरीवेअर ऑन इंटरनेट. ते तर फ्री आहे. त्याला ॲक्सेस आहेच. पण ह्या गोष्टी ज्या आम्हाला वन ऑन वन पोहोचवायला अ, मदत होते, तर हो, तसे प्रश्न येणं पण फार गरजेचं आहे. जसं मी तुला म्हटलं, की संधी मिळाली तर काम दिसेल. अगदी. तर तसं तू तुझ्यासारखी मंडळी तुम्ही सगळेच मित्र-मैत्रिणी आहात आमचे. पण त्यामुळे फार छान वाटलं. खूप मजा आली गप्पा मारून. थँक सो मच. सेम हिअर. खूप शुभेच्छा आणि लवकरच मी नाटक बघणार आहे येस. तुझं. ऑल द बेस्ट आदिती. थँक यू. थँक यू.